श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपली नाती चॅनलवर. मित्रांनो, स्वामींची कृपा तुमच्यावर नेहमी राहो. 20 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या निमित्ताने अनेक भक्त 7 दिवसाचे श्री गुरुचरित्र पारायण करतात. हे पारायण नेमके कसे करावे याचे सोपे नियम आज आपण पाहणार आहोत. पारायणाचे वेळापत्रक, दिवस आणि अध्याय. पारायण अशा प्रकारे सुरू करा की प्रकट दिनी त्याचा 7वा दिवस येईल. पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 11 अध्याय आणि तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, सहावा दिवस 39 ते 43 अध्याय, सातवा दिवस 44 ते 53 अध्याय. मित्रांनो, आता पाहूया महत्त्वाचे नियम, वेळ आणि जागा. 7वा दिवस पारायणाची जागा आणि वेळ एकच ठेवावी. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत दत्त महाराज भिक्षा मागायला जातात, म्हणून या काळात वाचन करू नये आणि वाचन करताना शरीर आणि मन स्वच्छ असावे. शक्य असल्यास पांढरे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आता पाहूया पूजा मांडणी आणि नैवेद्य. एका पाटावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो ठेवावा. ग्रंथांची हळद कुंकू वाहून पूजा करावी. समाप्तीच्या दिवशी वरण भात आणि घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवावा. तर ताई आणि दादांनो, अशा अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण करू शकता. स्वामींची सेवा करताना मनात फक्त श्रद्धा आणि भक्ती ठेवा. महाराज नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपली नाती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.